सारखं एक्सायटीला. हां. मी जास्त म्हणजे बरेच दिवस 8-10 दिवस बघितलं तर काय फरक पडत नाही म्हणून मी बावधानेकडे गेले. बावधानेकडे गेले तर बावधानेनी म्हणाली तुम्ही सोनोग्राफी करा. तर सोनोग्राफी करायला मला निदानला सोनोग्राफी करायला सांगितली. मग मी दुसऱ्या सोनोग्राफी नाही पोटात एक्सरे काढायला सांगितला की तिने. एक्सरे काढला. एक्सरेत तिला काय संशय आला असेल तर तिने लगेच सांगितलं की तुम्ही सोनोग्राफी करा. तर मग अंजलीला बोलवले एमएचआरटीला आणि तिला सांगितलं की ती म्हणाली की आधी मी अंजलीला सांगतो काय सांगायचं. तिला बोलून तिच्याजवळ काय ते बोलले. सांगितलं की आई बरोबर तू जाते सोनोग्राफी. तर तिथे तिने सांगितलं की जाईन मी म्हणून. त्याच्यानंतर मी सकाळी अगोदर संध्याकाळचं विचारलं तर म्हणाली येईन. जायच्या दुसऱ्या दिवशी विचारायला गेलो तर नाही मला आता टाइम नाही मला काम आहे बाहेर जायचं. तर मग ठीक आहे मी जाईन कोणाला तरी घेऊन. ती शेजारची कोमल तिला घेऊन गेलो माझ्याजवळ. सोनोग्राफी वगैरे केली ना त्याच्यात ती म्हणाली की तुम्ही दुसऱ्या स्पेशलिस्ट डॉक्टरकडे जावा. तिथे स्वस्तिकमध्ये डॉक्टर आहे त्याच्याकडं पाठवलं मला. त्यांनी भरपूर काय काय सांगितलं की तू पिठीच्या याच्यानं खडा आहे त्याचं ऑपरेशन करायला लागेल त्याला एवढा खर्च येईल 35,000 रुपये खर्च येईल. आणि त्यांनी काय गोळ्या वगैरे लिहून दिल्या होत्या. ते गोळी घेतली ना त्यांनी मला एक दिवशी झोपूनच गेलो मी. एवढीच भारी गोळी पडली मला. मग त्या गोळ्या म्हणे परत तिला सांगितलं बावल्याने की असं म्हणाले ती गोळी घेऊ नका तुम्हाला. मग मी ती गोळी घ्यायची. थोडे दिवस त्या गोळ्या घेतल्या मग नाही काय होते आता. पण त्या गोळ्यांनी किती तुम्हाला फरक नाही एवढा पडला साधारण. आणि मग हे काय संध्याला मी सांगितलं की असं बावल्याने सांगितलं. कोणीच लक्षच नाही दिला तसा माझ्याकडे. कोण बोललंच नाही की जावी आणायचं काय. मग हे औषध चालू केल्यानंतर कसा फरक पडला? आणि मग कोणतरी मला बोललं की अतुलकडे जाऊन बघा. मग ते तुझ्याकडे आल्यानंतर मग औषध घेतल्यानंतर 2-4 दिवसातच मला तसा दुखायचं थोडं कमी आलं. कमी आलं. आता त्याच्यावर तू एकदा परत सोनोग्राफी करायला सांगितली त्याच्यावर. ते काय मुतखडा पडला म्हणून सांगितलं. तेव्हा दुसऱ्या वेळेला म्हणजे ती 2-3 महिन्यांनी केली होती. त्याच्यानंतर तो मुतखडा पडल्यावर पित्तेच्या याच्या नळीतला खडा आहे ना तो दगडासारखा होता. तो पिठेसारखा झाला. मग औषध आता कंटिन्यू चालूच ठेवलं. आता माझं काय कुठे दुखत बिकत नाही तसं काय नाही. स्पॉन्डिलोसिसचा त्रास सुरू झालेला तेव्हा पण एक्सरे वगैरे काढला होता मी. काय नाही मग तुझ्याकडेच ते औषध चालू होतं. मग मला ते 7-8 दिवसात फरक पडला लगेच. आता त्याचा त्रास होतो का? आता नाही काय त्रास होत. आता म्हणजे थोडे इथे असं कधीतरी चमकल्यासारखं होते त्या खाली वर. तेव्हा तो काय त्रास होता सुरुवात? ही एकच शिर दुखायची माझी पूर्ण. अशी पूर्ण शिर दुखताना असा हातच एक दिवस हालत नव्हता. अजिबात हातच हालत नव्हता. मग ते एक्सरे काढला. ते सांगितले इकडे गॅप आहे. त्याच्यावर मुंग्या वगैरे यायच्या हातात? मुंग्या काही बोट माझी बधीरच व्हायची. संवेदनाच नव्हत्या अशा. म्हणजे 7-8 दिवसात मला बरं वाटतं. आता तर माझा तसा हात दिसत म्हणजे काही काम केलं ना घासण वगैरे किंवा कपडे जोराने आता काही मी कपडे बिपडे धुवत नाही काय नाही मशीनला कपडे असतात.